नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाई पदाचा हा 2024 चा पेपर. तर यामध्ये अगोदर 14 क्वेश्चन झालेले आहेत. उर्वरित क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर पाहिजे 15वा क्वेश्चन काय, तर 95 गुणिले 105. आता हा एक गुणाकार आहे. तुम्ही सरळ सरळ तुमच्या पद्धतीने याचा गुणाकार तसाही करू शकता, किंवा एक दुसरी अशी पद्धत आहे, याला तुम्ही सूत्राच्या स्वरूपात घेऊ शकता. कसं बघा, 95 म्हणजेच किती, याला 95 ला तुम्ही 100 वजा 5 लिहू शकता. बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजेच 95 इथे काय गुणाकार, आणि 105 म्हणजेच किती, 100 अधिक 5. जे याचं मिनिंग काही चेंज झालेलं नाहीये. संख्या त्याच वेगळ्याच पद्धतीने लिहिलेल्या आहे, फक्त पण मिनिंग तेच मिळतंय. 100 वजा 5 95, आणि 100 अधिक 5 105, आणि त्यांचा गुणाकार. आता खरं तर हे कसं झालंय माहितीये का, हा ए वजा बी गुणेला ए अधिक बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. म्हणजे ए काय असणार आहे, ए म्हणजे 100 आणि बी म्हणजे 5. त्यानुसार हा फॉर्म्युला बनतोय, आणि त्याचं उत्तर काय, ए वर्ग वजा बी वर्ग. तर ए म्हणजे कोण आहे, 100, इथे 100 चा वर्ग, आणि बी कोण आहे, 5, इथे 5 चा वर्ग. 100 चा वर्ग 10,000 होतो, ठीक आहे. तो 10,000 वजा 5 चा वर्ग 25. 10,000 मधून 25 गेल्यानंतर किती उरणार आहेत, 9,975. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढू शकता, किंवा सरळ सरळ तुम्हाला गुणाकार करायचा, ठीक आहे. तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर डी, 9,975. दोन्ही पद्धतीने याला सोडवता येतं. आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. आता पहा, अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला, दोन व्यक्ती असतील आणि दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या दिवसामध्ये ते काम पूर्ण करत असतील, एकच काम, तर अशा वेळेस ते दोघं एकत्र आल्यानंतर ते काम किती दिवसात पूर्ण करतील, हे जो प्रश्न सोडवायचा असतो. अतिशय सोपी पद्धत आहे. इथे काय करू आपण, अखिल 24 दिवसात काम पूर्ण करतोय, किती, 24, तर आपण याला एक्स म्हणू, ठीक आहे. आणि अनुपम किती दिवसात काम करतोय, 12 दिवसात, याला वाय म्हणू आपण. याला एक्स म्हटलं, याला वाय म्हटलं. तर एक्स ची किंमत किती आहे, 24 दिवस, आणि वाय ची किंमत किती आहे, 12 दिवस, ठीक आहे. तर सूत्र काय वापरायचे, तुम्हाला अंशामध्ये काय करायचं, दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे, आणि छेदामध्ये त्यांची बेरीज घ्यायची. काय मिळते, एक्स गुणेला वाय, 24 गुणेला 12, आणि छेदामध्ये त्यांची बेरीज 24 अधिक 12 किती होतात, 24 गुणेला 12 तसेच ठेवू आपण, 24 अधिक 12 हे होतात 36. इथे संक्षिप्त रूप द्या, 12 ने संक्षिप्त रूप जाते, 12 एक 12, 12 त्रिक 36. शेवटी काय मिळतात, 24 भागीला 3 म्हणजेच किती, 8. तर 8 दिवसात दोघं जर एकत्र आले तर 8 दिवसात ते काम पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचं. पण हे केव्हा, ज्यावेळेस दोनच व्यक्ती असतील, दोघं जण एकच काम वेगवेगळ्या दिवसात कंप्लीट करत असतील, आणि दोघं जर एकत्र येऊन जर ते काम पूर्ण करत असतील, तर अशा वेळेस अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचंय. तर उत्तर काय असणार तुमचं, ऑप्शन नंबर सी, 8 दिवस. आता यानंतर पहा क्वेश्चन नंबर 17. 2.5 चे 20% बरोबर किती. आता हा एक क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. याला कसं सोडवणार, 2.5 चे म्हणजेच काय करायचं, ते गुणाकार घ्यायचा आहे. 20% म्हणजे किती हो, 20/100. तर टक्क्याचं साइन सोबत आले असेल तर त्याला छेदामध्ये 100 घ्यायचे. तर हे काय घेणार आपण, 20/100, ठीक आहे. इथे बघा काय करतील आपल्याला, हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे काय राहते, फक्त 2.5 गुणेला 2 आणि छेदामध्ये 10, ठीक आहे. 2.5 गुणेला 2 हे किती मिळतं तुम्हाला, जर पॉईंट जर काढून घेतला तर ते 25 मिळतील. 25 गुणेला 2 किती होतात, 50 होतात. किती होतील, 50, आणि छेदामध्ये 10. पण इथे पॉईंट आलेला आहे म्हणून एक अंक सोडून पॉईंट जातात. इथे काय होईल, 5.0. 5.0 म्हणजेच किती, 5, आणि छेदामध्ये 10. तर इथे बघा, एकावर एक शून्य, तो
तुम्हाला अंशातील संख्येमध्ये एक अंक सोडून पॉईंट द्यायचे, म्हणजे याचं उत्तर काय मिळणार तुम्हाला? अंशात 5 ही संख्या आहे आणि एक अंक सोडून दिला तर इथे पॉईंट येईल आणि इथे 0, तर उत्तर काय मिळेल तुम्हाला? 0.5. उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 18. आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती? अतिशय सोपा क्वेश्चन आहे, दोन पद्धतीने सोडवणार आपण. याला तुम्ही ऑप्शन मधून सुद्धा सोडू शकता किंवा नेहमीप्रमाणे सोडवता येईल. आता ऑप्शन मधून गेले तर लगेच कळतंय आपल्याला. एकमेव ऑप्शन नंबर बी बघा, 1000 रुपये. किती आहे? 1000. शर्टाची जर मूळ किंमत तुम्ही 1000 रुपये मानली तर 1000 चे 20% म्हणजे किती? 200. 20% म्हणजे 200. ती सूट असेल म्हणजे 1000 मधून 200 वजा केले तर 800 मिळतात. त्याच वेळेस तो शर्ट 800 रुपयाला पडतोय, म्हणजे मग मूळ किंमत किती असणार त्याची? 1000 रुपये. ते उत्तर असणार आहे. पण आता ते कसं येतंय ते बघा. आता इथे बघा, एका शर्टवर 20% सूट आहे. तिथे आपण काय करू, इथे मूळ किंमत घेऊ, मूळ किंमत, आणि इकडे घेऊ खरेदी किंमत शर्टची. ठीक आहे. असं समजू आपल्या शर्टची मूळ किंमत आहे 100 रुपये. तर 100 रुपयावर त्यांनी काय केलं, 20% सूट दिली. 20% सूट दिली. मग 100 चे 20% म्हणजे किती? 20. 100 मधून 20 गेल्यानंतर किती होतात? 80. म्हणजे तो शर्ट तो कितीला खरेदी करणार आहे? 80 रुपयाला. बरोबर आहे. मग तसंच मूळ किंमत आपण आपल्या शर्टची X मानूया आणि त्याच्यावरती त्याला 20% सूट मिळालेली, तर तो शर्ट कितीला पडतोय? 800 रुपयाला. मग त्याची खरेदी किंमत किती पडते? 800 रुपये. तर मूळ किंमत किती? इथे काय करायचं, सरळ सरळ तिरपा गुणाकार करा. 100 गुणिले 800, 100 गुणिले 800, आणि इकडे काय मिळेल तुम्हाला? 80 गुणिले x. तर x ची किंमत आपल्याला इथे काढायची, म्हणून x बरोबर या 80 याला भागाकारात जातील. 100 गुणिले 800 भागिले 80. ठीक आहे. तिथे बघा, हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल. 8 1 8, 8 10 80, आणि x बरोबर काय मिळणार आहे? 100 गुणिले 10 म्हणजे किती? 1000. आणि x काय मानली आपण? मूळ किंमत. आणि आपल्याला तेच विचारलंय, शर्टची मूळ किंमत किती? ते शर्टची मूळ किंमत किती मिळते? 1000 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्ही याला सोडवू शकता. ठीक आहे. आता यानंतरचा क्वेश्चन बघा, 19 नंबरचा. 245 चा वर्ग बरोबर किती? आता इथे 245 चा वर्ग आपल्याला इथे काढायचा आहे. सरळ सरळ यासाठी आपल्याला एक ट्रिकच वापरायची. ठीक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल त्यासाठी ही ट्रिक असणार आहे. बघा इथे 245 ही एक संख्या आपण लिहून घ्यायची. ठीक आहे. आता इथे काय करायचं, तुम्हाला एकक स्थानी जो 5 आहे त्याला एक नंबर कन्सिडर करायचे, आणि जे उरलेले दोन अंक आहेत त्याचा एक अंक, त्याची एक संख्या कन्सिडर करायची. अशा दोन संख्या मिळाल्यात आपल्याला, एक 5 आणि एक 24. तर काय करायचंय, या 5 चा वर्ग लिहून घ्या. 5 चा वर्ग 25, आणि समोर जे 24 आहे तर 24 नंतर येणारी संख्या कुठली आहे? 25. ती त्याला गुणाकारात घ्यायची, म्हणजे त्याच्या समोरची संख्या त्याला गुणाकारात घ्यायची. तर यांचा जो गुणाकार येतो, 25 चोक 100 होता. 100 शी 0 हातचे आले 10. 25 दुनी 50, 50 10 60. याचा जो गुणाकार मिळतोय 600. तो जो गुणाकार मिळतोय तो या संख्येच्या समोर जशाचा तसा लिहून टाकायचा. आणि 245 चा स्क्वेअर किती मिळतोय तुम्हाला? 60,025. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा वर्ग काढायचा आहे. तर यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 20. 55 वजा 25 भागिले 5 अधिक 30 बरोबर किती? आता हे सरळ सरळ कंचे भागोबाईनुसार सोडवायचे तुम्हाला. सुरुवातीला तुम्ही भागाकार करणार आणि नंतर बेरीज वजाबाकी तेच करायचं. ठीक आहे. ज्यामध्ये जास्त काही किचकट नाहीये. तर इथे बघा काय मिळणार तुम्हाला, 55 जशी तशी लिहून घ्या, वजा 25 ला जर 5 ने जर भागलं तर उत्तर किती मिळतं तुम्हाला? 5 मिळतं. 5 5 25 अधिक काय येते? 30 आहे. तर एक काम करू आपण, ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकीच असते त्यावेळेस ज्या धनसंख्या त्या अगोदर लिहून घेऊ आणि नंतर ऋण. तिथे काय मिळेल तुम्हाला? 55 अधिक 30 आणि वजा 5. 55 अधिक 30 किती होतात? 85.
आणि हे वजा 5. 85 मधून 5 गेल्यानंतर किती होणार आहे? 80. तर उत्तर किती मिळते? 80. ऑप्शन नंबर बी. आता एक शेवटचा क्वेश्चन. पाहिजे शेवटचा क्वेश्चन आहे आता 21 नंबरचा. एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल? दोन्ही ठिकाणी वेग सारखाच असणार आहे. तर इथे बघा 5 तासात 120 किमी एवढं अंतर कापलंय. 5 तासामध्ये 120 किमी एवढं अंतर त्याने कापलेलं आहे. तर तो आपल्याला काय करायचं, याच्यावरून आपण वेग काढून घेऊ. ठीक आहे. वेगाचं सूत्र काय? वेग बरोबर अंतर भागेला वेळ किंवा काळ म्हणून. ठीक आहे. अंतर किती? 120 किमी एवढं अंतर कापलंय. किती वेळात? 5 तासामध्ये. 120 ला जर 5 ने जर भागलं, त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला 24. किती मिळते? 24. आता हा वेग आहे. हा काय असेल? किमी प्रति तास. म्हणजे एका तासामध्ये 24 किमी एवढं अंतर त्याने कापलंय. ठीक आहे. एका तास हा झाला एका तासाचा. आता वेग झालाय, तर एका तासात 24 किमी एवढं अंतर कापलं जातंय. तर आपल्याला किती सांगितलंय? तर ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल? तास किती आहे? 9. तर इथे काय करायचं तुम्हाला? एकूण अंतर काय मिळेल मग? आता एकूण अंतर बरोबर काय करायचं? 24 ला 9 ने गुणायचंय. 24 ला 9 ने जर गुणलं, त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला 216. 9 चौक 36, 36 6, 3 येतात. 9 2 18, 18 3 21. तर 216 किमी एवढं अंतर तुम्हाला मिळेल. 9 तासामध्ये 216 किमी एवढं अंतर कापायला पाहिजे. उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर बी. तर अशा पद्धतीने ही जी प्रश्नपत्रिका होती, याच्यामध्ये जेवढे गणिताचे क्वेश्चन होते, सर्व क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. एकूण 3 पार्ट्स पडलेले आहेत. प्रत्येक पार्ट मध्ये 7-7 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका घेऊन येऊ आपण नंतर. ठीक आहे.